डॉक्टर हळणोर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालं. अशा जर घटना व्हायला लागल्या तर अतिशय म्हणजे चुकीचा एक संदेश जाईल. आणि म्हणून मी त्याच वेळा सांगितलं की ही अतिशय म्हणजे घृणास्पद आणि अतिशय चुकीची अक्षम्य चूक केलेली आहे. यांना जीवनात धडा बसलाच पाहिजे अशी आम्ही अद्दल घडवला. ही अद्दल अशी घडवू आम्ही की पुढच्या कुणालाही सरकारी दवाखान्यामध्ये अशाद्वारे सर्टिफिकेट दिलं जातं की अशाद्वारे आपण ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देतो, त्यामध्ये हेराफेरी करण्याची संधीच मिळणार नाही. अशा प्रकारचं कारवाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. 4/2024 आम्ही इथं पदमुक्त अधीक्षक पदावर नाहीत, आज ते प्रोफेसर म्हणून कार्य करत आहेत ससूनमध्ये. ही जी घटना घडली त्या दिवशी ते रजेवर होते, प्रदीर्घ रजेवर होते. त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळणोर म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा, त्यांना फोन केला आणि त्यांनी 3 लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालं. आता मला सांगा, हा अजय तावरे आज त्या पदावरच नाही. पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंडेच्या पत्राप्रमाणे खरं आहे, परंतु उंदराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं, तिथं ते आज नाही, ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे. आता मला सांगा, एका बाजूला ह्या घटना घडत असताना हे अतिशय चुकीचं आहे. कारण न्यायालय हे रक्ताचे सॅम्पल, त्याचे रिपोर्ट्स, त्यानंतर पोस्टमार्टम एखादी घटना घडली की त्यावर रिलाय ठेवून म्हणजे विश्वास ठेवून ते न्याय देत असतात. अशा जर घटना व्हायला लागल्या तर अतिशय म्हणजे चुकीचा एक संदेश जाईल. आणि म्हणून मी त्याच वेळा सांगितलं की ही अतिशय म्हणजे घृणास्पद आणि अतिशय चुकीची अक्षम्य चूक केलेली आहे. यांना जीवनात धडा बसलाच पाहिजे अशी आम्ही अद्दल घडवला. ही अद्दल अशी घडवू आम्ही की पुढच्या कुणालाही सरकारी दवाखान्यामध्ये अशाद्वारे सर्टिफिकेट दिलं जातं की अशाद्वारे आपण ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देतो, त्यामध्ये हेराफेरी करण्याची संधीच मिळणार नाही. अशा प्रकारचं कारवाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. हे सगळं प्रकरण घडलं, यामध्ये अनेक ससूनचे कर्मचारी सहभागी झाले. याकडे मग तुम्ही कशा पद्धतीने बघताय, काय वाटते? आता आम्ही तात्काळ दोघांना निलंबित केलं. तो शिपाई होता त्याला निलंबित केलं, कारण लगेच बडतर्फ करता येत नाही. त्याची चौकशी केली जाईल. पोलीस एका बाजूला तपास करतायत, पोलीस आपली कारवाई सुरू आहे. आता मी काय सांगितलं की आता ती सिस्टीम जर व्यवस्थित करायचं तर आता कडक तिथं शिस्तीचा टीम पाहिजे. आता जे टीम तिथं होती काळे, यांची सुद्धा जबाबदारी होती, त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. म्हणून आपली जी समिती नेमली होती पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी रिपोर्ट दिला की यांचाही निष्काळजीपणा आहे, त्यांना आपण सक्रिय रजेवर पाठवलं आजपासून. आणि बारामतीचे जे डीन आहे त्यांना आज आपण कार्यभार दिलेला आहे. आता ही सगळी व्यवस्था आपण निश्चितपणे दुरुस्त करू. नंतर ड्रग्स प्रकरणानंतर काळेची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली होती. मग आता काळे आपली जबाबदारी टाळतायत का, किंवा अशा पद्धतीनं नेत्यांवर त्या विभागाच्या मंत्र्यांवर आरोप करून काय साध्य करतायत काळे? काळेने पहिल्यांदा अजय तावरेंची आपण सुनील टेंडेच्या याच्याबद्दल बोललेले आहे, ते काय आरोप करत नाही. आता ससूनमध्ये ललित पाटीलचे प्रकरण घडलेलं होतं किंवा उंदिराचं प्रकरण घडलेलं होतं. यावेळेला आम्ही समिती नेमून बऱ्याचशा गोष्टी सुरळ करायला चालू होतं. पण ते पैशाच्या लालसीपोटी एखादा बाहेरचा म्हणजे इथलाच अधिकारी रजेवर असताना आणून एखाद्या डॉक्टर आणतो, ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. असं एक 3 लाखासाठी आपलं आयुष्य देणं धोक्यात आणतं, हे गोष्ट आता या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या लक्षात आली पाहिजे. आणि अशा गोष्टीपासून त्यांनी परावृत्तच झाला पाहिजे. बाहेरचे लोक येतात आणि ब्लड सॅम्पल घेतात, आईचे सॅम्पल घेतात, असा सगळा प्रकार उघडकीला आलाय. मग बाहेरचा जर हस्तक्षेप रुग्णालयामध्ये वाढू लागला तर मग अशी गुन्ह्याची प्रकरण असं होऊ नये म्हणून आपण समिती नेमली. समितीनं आता यासाठी या गोष्टी होऊ नये यासाठी अहवाल आम्हाला दिलेला आहे. आम्ही सगळ्या सरकारी इस्पितळामध्ये अशा पद्धतीची चोख व्यवस्था करू की जिथं कुणाला हस्तक्षेप करता येणार नाही आणि योग्य प्रमाणात त्याची सर्टिफिकेट मिळते. विनायक काळेंना सक्तीच्या रजेवरती काय वाटतं? समितीच्या अहवालामध्ये आलं की त्यांनी निष्काळजीपणा केलेला. काय नेमका निष्काळजीपणा म्हणजे नेमका काय त्याच्या निष्काळजीपणा ह्या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी घेतली नाही असं अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे. पण त्यांना सत्य रजेवर आपण पाठवतो. रवींद्र जंगेकर असतील किंवा सुषमा अंधारे असतील, सातत्याने या सगळ्या गुन्ह्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये
अजितदादांवर आरोप करतायत, देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत, नाना पटोलेंनी देखील आरोप केला की या सगळ्या प्रकरणामध्ये आमदार पुत्राचा देखील समावेश आहे. चौकशी नेमकी आता ही पोलिसांची चौकशी सुरू झालेली आहे. पोलीस चौकशी करतील, योग्य तो निष्कर्ष काढतील. आणि अजितदादांच्या बद्दल बोलायचं झालं तर अजितदादा अशा गोष्टीला कधीच खतपाणी घालत नाही. अतिशय कडकपणानं कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात. आणि काल जे अंजली दमाने यांनी आव्हान दिले ते स्वीकारलेलं आहे. पण पोलीस आयुक्तांना अजितदादांनी फोन केला होता या सगळ्या प्रकरणामध्ये असं आरोप त्यांनी सांगितलं ना, आम्ही पालकमंत्री म्हणून एवढी मोठी घटना घडल्यानंतर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याला मग आयुक्तालाच फोन करणार ना, दुसरं कोणाला फोन करणार. फोन केल्यानंतर त्यांनी फोनमध्ये काय सांगितलं की कडक कितीही मोठा माणूस असतो त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या की त्यांनी मीडियामध्ये समोर सांगितलं. असा पण प्रश्न केला जातोय की एखाद्या आमदाराच्या पत्रावरती अशा पद्धतीची नियुक्ती कसे काय करू शकतात, त्यांना कुणाचा वरदहस्त आहे, राजकीय वरदहस्त आहे का? कुठल्याही सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधीचं पत्र आणतो. मंत्री हा काय ब्रह्मदेव असत नाही, त्याला सगळं त्या पत्रामध्ये शेवटी जो अधिकारी त्याला पद देणार असतो त्यानं सगळं बघून द्यायचं असतं. ते मंत्र्यांचा आदेश हा काय ब्रह्मवाक्य नाही. समजा चुकीचं आहे तर त्या अधिकारी सांगायचं चुकी जायला देता येणार नाही. समजा दिला असेल तर आम्ही तर 2च महिने त्याला कमी केलेला आहे. आमदारांनी त्याला नेमला आहे म्हणून आपल्याला 18 आम्ही केलेलं नाही. तो आज पदावर नाही, त्याला त्या पदावरनं काढलेला आहे मी उंदीर प्रकरणामध्ये. तो तिथं नाही, तो रजेवर होता. त्याला बाहेरून फोन गेला आणि मग त्या हळूला त्याने फोन करून 3 लाख रुपयाच्या बदल्यात सौदा झाला. असंच गोष्ट आहे. आता सुनील टिंगरे यांना देखील अजितदादांनी खुलासा देण्यास सांगितलेला आहे, सामाजिक माध्यमांवर सांगितलेलं आहे. ठीक आहे ना, ते जे काय गोष्ट असतील अजितदादा करतील. परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं हे चर्चेला जाते ही योग्य नाही. ही सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर आपल्याला कडक पावलं उचलावी लागतील आणि हे अशी अद्दल घडण्यासाठी आम्ही कडक पावलं उचलू. आरोग्य विभागामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी यांचे अनेक वर्ष ठाण मांडून आहेत आणि त्यांचं संगणमत मग असं कुठेतरी पाहायला मिळते. मेडिकल विभागामध्ये किंवा आरोग्य विभागामध्ये आता ऑपरेशन करण्याची गरज वाटते. ते ऑपरेशन निश्चितपणे केलं जाईल. मी मगाशी म्हटलं की हे समोर खालून वरपर्यंत ही जी सिस्टीम आहे ती बदलावी लागेल आणि कडकपणा त्यात आणावं लागेल, पारदर्शीपणा आणावं लागेल. त्यामध्ये एकाही माणसाला माझं सर्टिफिकेट बदललं गेलेलं आहे किंवा माझ्या अन्याय झाला आहे असं बोलायला जागाच राहणार नाही. असं काम आम्ही करतो. हिंदी में सर क्या कहेंगे सुसुन के जे डॉक्टर इन पोस्टकार्ड उनके ऊपर क्या कार्रवाई हो रही है?